मार्च 2026 हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण हेतुपुरस्पर दिले गेले नाही। त्यामुळे स्वधर्माबद्दलचा अभिमान कमी झाला आणि समाज विखुरला असून त्यामुळे हिंदूंनी जाती पाती पंथभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन सज्जनगडाचे महंत अजयबुवा रामदासी महाराज यांनी हिंदू समाजाला केले। पूर्णानगर आणि शिवतेजनगरच्या पावनभूमीत प्रथमच सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य विराट हिंदू संमेलनाचे आयोजन पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडा संकुल शनी मंदिर मैदान येथे दिनांक 29 रोजी करण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। या विराट हिंदू संमेलनाला हजारो हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होत्या। यावेळी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला। हिंदू संमेलन झालेलं आहे, काय सांगाल? मंडळी नमस्कार। आज चिंचवड येथे पूर्णानगर आणि शिवतेजनगर मिळून या ठिकाणी विराट हिंदू संमेलन या ठिकाणी नुकतंच आता पार पडलंय। म्हणजे विराट शब्दाचा अर्थ काय आहे तो खरं तर या संमेलनात तुम्ही येऊन बघितलं पाहिजे की खऱ्या अर्थाने विराट नावाचं संमेलन काय असू शकतं ते इथे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की इथे येणारा प्रत्येक व्यक्ती कुठल्या तरी विचारांनी इथे आलेला आहे की मी नेमकं इथे काय घेऊन यायचंय किंवा या कार्यक्रमातून मला काय घरी घेऊन जायचंय। ते विचार घरी घेऊन जायचे आहे जे आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या परंपरेसाठी, आपल्या संस्कारांसाठी जे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की पुढे जाऊन आपल्या धर्माला, आपल्या धर्मीयांना किंवा आपल्या स्त्रियांना, आपल्या मुलींना जे काही धोके दिसतात आहे या धोक्यांबद्दल आपण सगळ्यांनी एकजूट होणं फार गरजेचं आहे। दुसरी गोष्ट आपण जाती धर्म पंथ संप्रदाय याच्यामध्ये कुठेतरी विखुरले गेलेलो आहे आणि त्यामुळे होतंय असं की आपल्यामध्ये एकोपा नाही, एकजूट नाही, संघटन नाही आणि याचाच गैरफायदा जे आहे ते अन्य धर्मीय घेतात आहे। आणि म्हणून सर्वांना हात जोडून करबद्ध प्रार्थना माझी एवढीच आहे की अशा पद्धतीचे होणारे जे विराट हिंदू संमेलन आहे या संमेलनातून आम्हाला काय मिळालंय किंवा आम्ही काय घ्यायचंय ना आम्ही काय द्यायचंय हे ज्या वेळेला लक्षात येईल मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने की आयोजक मंडळी जी आहे ती आदरणीय आमचे जे महेंद्रजी पाटील असतील त्यांची सगळी समिती असेल त्यांना खऱ्या अर्थाने संमेलन केल्याचं समाधान प्राप्त होईल की निव्वळ एवढी मंडळी आली, गर्दी खूप झाली, मोठी फटाक्यांची आतषबाजी झाली, डीजे लावले, जेवण घातले म्हणजे संमेलन नाही आहे। तर संमेलनातून काय विचार आम्ही इथून घरी घेऊन जातोय हे जर एकदा कळालं तर संमेलन घेतलंय याचं कुठेतरी समाधान निश्चितपणे प्राप्त होईल। आपल्या सर्वांना माझी एवढीच एक विनंती आहे की आपल्या धर्माबद्दल आपण सर्वजण जागरूक असलं पाहिजे। आज जे इथे विराट हिंदू संमेलन पार पडलेलं आहे, काय सांगाल तेव्हा? जे पूर्णानगर या ठिकाणी विराट हिंदू संमेलन पार पडलं त्यासाठी सर्वप्रथम सर्व आयोजकांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे की हिंदूंचं एकत्रीकरण या कारणासाठी करणं हे फार महत्वाचं असं एक पाऊल उचललं गेलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं हे विराट हिंदू संमेलन आहे की अनेक ठिकाणचे लोक इथे एकत्र आले आणि मान्यवरांचं उद्बोधन त्यांनी श्रवण केलं। हे एक उत्तम पाऊल आहे आणि या माध्यमातूनच हिंदू जागृत होतील, आपली कुंभकर्णाची निद्रा सोडून ते युद्धासाठी सज्ज होतील आणि पोट आणि परिवार याच्या पलीकडे जाऊन एक राष्ट्र आणि धर्म याचा विचार ते करत राहतील। हिंदू समाजासमोर कोणती आव्हानं आहेत आणि हिंदू समाजाला काय आव्हान कराल? हिंदू समाजासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आत्मविस्मृती हे आहे। हिंदू समाजाला मी हिंदू आहे याचीच जाणीव नाहीये आणि हिंदू शब्दाचा महत्वाचा अर्थ माहिती नाहीये। जगामध्ये एकमेव धर्म आहे त्याला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म म्हणतात। बाकीचे जे काही आहेत ते रिलिजन आहेत, ते मजहब आहेत, ते सेक्स आहेत, ते विचार पंथ आहेत, ते उपासना पंथ आहेत, पण धर्म म्हणजे सगळ्या जगाला धारण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे असा हिंदू हा एकमेव धर्म आहे। आणि म्हणून आपल्या सर्व हिंदू बांधवांना हेच सांगणं आहे की तुम्ही स्वतःच्या मुळाकडं पुन्हा एकदा मुळाच्या दिशेनं वाटचाल करा, रामायण महाभारत वेद यांचा अभ्यास करा आणि आपण महाराष्ट्रातील इतके भाग्यवान लोक आहोत की आपल्याकडं ज्ञानेश्वरी आहे, आपल्याकडे संतांच्या गाथा आहेत, आपल्याकडे ग्रंथराज दासबोध आहे, आपल्याकडे मनाचे श्लोक आहेत, आपल्याकडे हरिपाठ आहे। या माध्यमातून हिंदू धर्माचे सनातन सिद्धांत सांगितलेले आहेत म्हणून याचं नित्य स्मरण ठेवा आणि याच माध्यमातून आपलं जीवन घडवण्याचं ठरवा।